करण्यात आलेली आहे, त्यामुळे पळापळी गडबड करता कामा नये। सर्व भाऊ आणि भगिनी सर्व समाजाचे आदरणीय नेते बांधवांनो, गणपत भाऊनी वाडेकर भाऊनी सर्वांनी सांगितलं की समाजाच्या व्यताने परभणी झालेली घटना, महाराष्ट्रातल्या मी सर्वच मातंग समाजातल्या कट्ट्यावर बसलेल्या तरुणांना एक विनंती करतो आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ बंधू बांधवांना मी फार बोलणार नाही, पण मी तुम्हाला एक आव्हान करतो या पोलीस प्रशासनासमोर। हे अन्याय जो परभणीतला झाला किंवा महाराष्ट्रात 1 महिन्याला 15 दिवसाला मातंग समाजावर जो अन्याय होतोय, हे ते अन्याय करत नाहीत, तुम्ही आम्ही वळवून घेतो अन्याय, हे लक्षात ठेवा। आणि हे अन्याय जर दूर करायचा असेल जर मातंग समाजावरचा अन्याय दूर करायचा असेल, मला गणपत भाऊने आता सांगितलं की नशामध्ये आरोपींनी कृत्य केलं। आपण माजलेल्या बैलाच्या अंड चिरून त्याच्या रेडीचं घोट घेणारी औलाद आहे, कच्च्या बैल पचवणारी औलाद आहे। बांधवांनो, कोणी असो अगर नसो, माझ्या पोरांना, माझ्या लहू सैनिकांना माझं आव्हान आहे, त्याचं पहिलं खालचा छाटा, त्याच्या हातपाय तोडा आणि भास्कर शिंदेकडे या। त्याचा जेल मधला खर्च, वकिलाचा खर्च, त्याच्या घरचा खर्च भास्कर शिंदे करल, मी तर करल, पण समाजही करल। बांधवांनो, जोपर्यंत तुम्ही कुणाला तरी छाटणार नाही, आता माझ्या बहिणी बसलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त बोलत नाही, पण यानंतर जर परभणीतली घटना झाली तर परभणीच्या लहू सैनिकांनी छाटणं गरजेचं आहे, कारण त्यांनी नाही छाटलं तर आम्ही त्यांचे टकोरे छाटू। कारण अन्याय दूर करायचा असेल तर एकमेव ठीक आहे भाऊ, माझं थोडस तुम्हाला वाईट वाटन, आम्ही महाराष्ट्रात कौरक मोर्चे करणार, कौरक आंदोलन करणार, कौरक या पोलीस प्रशासनाला म्हणणार यांना अटक करा। त्यांनी बेना 1-2 मर्डर झालेला मागायच्या पोराच्या हाताने, तर मग ते म्हणते ना आता आधी आपण जेल गाठू, आधी पोलीस प्रशासन गाठू, म्हणजे संविधानाचा बाजू घेऊन अटक हो। अहो 2 आरोपी अटक झाले, आणखी 10 आरोपी बाकी आहेत। या प्रशासनाने CDR SDR काढणं गरजेचं आहे, त्यांना जे मदत करतात त्यांची वाट लावणं गरजेचं आहे। कारण आपला जर एक आरोपीला जर भेटाय मातंग समाजाचं पोलीस स्टेशनला गेलं तर त्याच्या डायरीवर नोंद होतीये। परभणी पोलीस स्टेशनला ते 2 आरोपी जे अटक झाले त्यांना भेटण्यासाठी किती गेले, किती त्या PSI ला फोन आले, कुणाकडे तपास आहे, यांचे CDR SDR काढणं गरजेचं आहे बांधवांनो। आणि मी छाती ठोकून सांगतो बरं का, मी आज मी नाही, खरंच महाराष्ट्रातला मातंग समाजावरचा अन्याय सतत बंद करायचा असेल तर माझ्या लहू सैनिकांनी कुणाची तरी बलात्कार करणाऱ्याचे तर पहिलं खालचं छाटापून हातपाय तोडा त्याचे, सर्व माझ्याकडे भलं मला बी आरोपी केलं तर हरकत नाही, माझ्यावर बी 108 गुन्हे, आणखी एखादा गुन्हा वाढला तर मला काही वाटणार नाही, म्हणजे जेल हे माझं घरच असल्यासारखं आहे। त्याच्यामुळे तुम्ही नुसतं लहूजी म्हणू नका, बकरा मांग म्हणू नका, काही गोष्टी तुमच्या रक्तात उतरल्या पाहिजे बांधवांनो। काय मोर्चे कवडं काढायचे, मोर्चे काढल्याने काही साध्य होणार नाही, कायदा कधीतरी आपल्याला हातात घ्यावा लागणार आहे बांधवांनो। कारण आम्ही येतो, भाषण ठोकतात, निघून जातो, त्या वस्तीवर त्याच एरियातल्या त्याच तालुक्यातल्या लोकांनी जर त्याला चोप दिला, अटक करा म्हणूच नका, नाही तर पकडून ठेवा, माझी यंत्रणा काम करण पूर्ण महाराष्ट्रामध्ये। मी काही नेता नाही, मी जरी असलो तर विद्रोही चळवळीचा कार्यकर्ता आहे, तुम्ही मला फोन करा, बाकी तर जे होईल ते होईल बघता येईल। कारण आपण पिढ्याने आपण हेच करत आलोत ना, किल्ल्याचं रक्षण करत आलोत, ज्याचे नाही त्याचे संरक्षण केलंय, ज्याच्या नाही त्याच्या खांद्यावर मानी टाकल्या आणि त्यांनीच छाटल्या, तसं परत घटना होऊ नये बांधवांनो। माझे कोडवड समजून घ्या, यानंतर कधीही मातंग समाजावर समजा परतूरमध्ये एखाद्या भगिनीवर अन्याय झालाय, मी सगळं इथच्या नगरसेवक यांना मी टार्गेट करेन, पण तुम्ही हे अन्याय का सहन करून घेतला, मोर्चा नाही, काम करा त्यांचं, डायरेक्ट शॉट नाही, 2 पोरं बेवडे लावा, ठोकून द्या, निघून जा, नसतं तर माझ्याकडे पाहिजे तेवढं साहित्य, कारण मी त्या क्षेत्रातला आहे, तुम्ही बिनधास्त करा। कायदा आपल्या बापांनी जर केलेला म्हणतात ना, तर आपल्याला मोडता बी आलं पाहिजे बांधवांनो यानंतर, कारण कायदा लय गांधीजी चलून नाही जमत या देशाला,
कधी कधी फकीर मागा लवजीची वस्तादची तलवारच कामाला येते आणि त्या तलवारीचं संगोपन माझ्या छोट्या मोठ्या लहू सैनिकांनी करणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीशी आमच्यासारख्या खंबीरपणे उभं टाकणं गरजेचं आहे. गौरव आणणे बघा तुम्ही 15 दिवसात एक मातंग समाजावर आणणे, दररोज मोर्चे, दररोज आंदोलन. कशामुळं? अहो या देशामध्ये मनुवाद म्हणतात ना, आपला एक मोठा भाऊ बी मनुवादीच आहे. मी खरं सांगतो, हे कधीच आपल्याला वर येऊ देणार नाही बांधवांना. आपली मांगाची लढाई मांगालाच करावं लागल. बघा इथं किती आहेत, मांगच आहेत फक्त, दुसरं कोण नाही. कारण एका बापाची औलाद आहे, इथून पुढे एका बापाच्या औलादीवरच आपल्याला सगळ्याला राहावं लागल. आणि प्रत्येक समाजाची मोर्चा काढण्यापेक्षा त्या समाजाने कृत्य केलंय ते पटकन सिलेंडर झाला पाहिजे पोलीस स्टेशनला. इतकी दहशत निर्माण करा बांधवांनो, का तोपर्यंत मांगावरचा अन्याय कमी होणार नाही. आणि तुम्ही जर कमी पडत असलं तर फक्त मला एकदा फोन लावू द्या, मी एवढ्या CDR SDR मध्ये मी त्याला भेट नाहीये. माझ्याकडे यंत्रणा खूप आहे, आंध्रातली उजिडातली सगळेच आहे. प्रशासनाकडे जे आहे ते माझ्याकडे आहे. मी तुम्हाला हे बी सांगतो, छाती ठोकून सांगतो, ऑन रेकॉर्ड बीड जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यावर अन्याय आतापर्यंत मी पोटासाठी किंवा माझ्या गँगवॉरसाठी करत होतो ना, मी एवढंच विनंती आहे, एवढंच सांगतो. माझं ध्यानात ठेवा, मी लय महात्मा गांधीचे बोध देणार नाही. मी फक्त लहुजाने फकीर मांगाच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्या विद्रोही पद्धतीने. कारण या देशामध्ये संविधान आहे, संविधान आपल्याला सध्या न्याय देत नाहीये बांधवांनो.